बाजारातून गाजर आणले आणि सुनबाईला म्हटलं, आपण गाजर का हलवा करूया. तर त्या म्हटल्या, मी करते. नमस्कार, अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर त्यांनी कढईमध्ये 2-3 चमचे साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे टाकले. थोडंसं वेगळं वाटलं, म्हटलं चला तुमच्यासाठी व्हिडिओ काढूया. मग काय, त्यांनी ते छान फ्राय करून घेतले आणि पहिलेच गाजर स्वच्छ धुवून किसूनही ठेवले होते. आणि तो बघितल्यानंतर असं वाटलं, किती सुंदर कलर आहे ना. अशाच कलरची एखादी साडी घेतली तर. मग सुनबाईला म्हटलं, आज जर गाजराचा हलवा आवडला ना, तुला अशाच कलरची साडी घेणार. हे ऐकल्यानंतर ती पण खुदकून हसली. तर तिने हा 7 ते 10 मिनटं व्यवस्थित परतून घेतला. आता परतून एकदम मऊ करून घेतला आणि त्यामध्ये टाकली विलायची. त्यानंतर अर्धा वाटी साखर. आता मी थोडीशी वाट बघितली आणि विचारलं, दूध किंवा साय नाही घालणार का. तर त्या म्हणाल्या, आई आपण जर साय किंवा दूध घातलं तर त्याची चवही बदलते आणि थोडासा वास येतो आणि काहीच घालायचं नाही. म्हणून तर आपण गाजराचा किस मऊ पडेपर्यंत परतून घेतला आणि बाकीचा साखरेच्या पाण्यात शिजणार. आता साखर विरघळून त्याला छान पाणी सुटलं. आता साखरेचा पाक होईपर्यंत आणि त्यामध्ये जिरेपर्यंत परतून घेतलं. तुम्हाला सांगते, गाजर का हलवा एवढा अप्रतिम दिसत होता आणि खायला गेलं तर तेवढाच अप्रतिम लागला. मला तर हीच पद्धत आवडली. माझी तर वेगळी पद्धत होती. तुमची कुठली होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.